गुड मॉर्निंग स्टुडंट. आपण राज्यशास्त्राचं 4थं प्रकरण पाहत आहोत. त्यामध्ये आपण लास्टच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं राष्ट्रवाद यांच्या संकल्पना आहेत. राज्य, राष्ट्र आणि राष्ट्रवाद यांचा आपण 11वीमध्ये पण अभ्यास केला होता. त्यांचे काय आपण करत आहोत, महत्त्वाच्या मुद्द्यांची आपण पुन्हा काय करत आहोत, फेरउजळणी करत आहोत. त्यामध्ये पहिले 2 आपले झाले होते. तिसरं बघूया. जेव्हा राष्ट्रातील लोक सार्वभौम राज्याची मागणी करतात, म्हणजे स्वयंनिर्णयाच्या हक्कांची मागणी करतात, तेव्हा ती स्वयंनिर्णयांची आस राष्ट्राला राज्याच्या दिशेने घेऊन जाते. राष्ट्रांचे राज्यात रूपांतर कधी होते? राज्य म्हणून घेण्यासाठी सार्वभौमत्व, स्वातंत्र्य, शासन व्यवस्था, भूप्रदेश आणि लोकसंख्या या घटकांची आवश्यकता असते. म्हणजे जेव्हा राष्ट्रातील लोक सार्वभौम राज्य म्हणजे काय, की स्वतःचं वेगळं असं अस्तित्व असणारं राज्य, म्हणजे स्वतःचं सार्वभौम म्हणजे काय, स्वातंत्र्य राज्य, स्वतंत्र राज्याची मागणी करतात, म्हणजे स्वयंनिर्णयाच्या हक्काची मागणी करतात, म्हणजे स्वतःच्या निर्णयांच्या हक्कांची मागणी करतात. त्यावेळी स्वयंनिर्णयांची आस राष्ट्राला राज्याच्या दिशेने घेऊन जाते, की आपलंसुद्धा काय आहे, एक महत्त्वाचं स्वतंत्र असं राज्य आहे, राज्याच्या दिशेने काय करते, घेऊन जाते. राष्ट्राचे राज्यात रूपांतर कधी होते? राज्य म्हणून घेण्यासाठी सार्वभौमत्व आणि राष्ट्राचे काय होते, राज्यात रूपांतर होते. आणि राज्य म्हणून घेण्यासाठी सार्वभौमत्व, स्वतंत्र शासन व्यवस्था, भूप्रदेश आणि लोकसंख्या या घटकांची काय असते, आवश्यकता असते. आपल्याला जर आपले स्वतःचं स्वतंत्र राज्य बनवायचं असेल तर त्यासाठी या 4 घटकांची गरज असते. त्यामध्ये पहिलं आहे सार्वभौमत्व, म्हणजे स्वतंत्र शासन व्यवस्था. मग आपल्या राज्याची स्वतंत्र शासन व्यवस्था असावी. त्यानंतर भूप्रदेश म्हणजे जमिनीचा भाग आणि लोकसंख्या या सर्व घटकांची काय असते, आवश्यकता असते. आपण इयत्ता 11वीमध्ये काय करत होतो, इन डिटेल बघितलं होतं. आपण फक्त महत्त्वाच्या मुद्द्यांची काय करत आहोत, फेरउजळणी करत आहोत. त्यानंतर राज्यातील लोक विविध वंश, धर्म, भाषा असणारे असू शकतात. त्या लोकांमध्ये स्वतःची वेगळी ओळख असण्याची जाणीवही असू शकते. परंतु राज्य निर्माण करण्यासाठी ते एक दिलाने एकत्र येतात. जगातील अनेक देश बहुवांशिक, बहुधर्मीय, बहुसांस्कृतिक आहेत. त्यामुळे कोणत्याही राज्याला राष्ट्रीय ऐक्य, एकता आणि सबलीकरणाच्या समस्येला सामोरे जावे लागते. ही समस्या राष्ट्रीय एकात्मता साध्य करण्याची आहे. आणि ही समस्या काय आहे, ही जी समस्या आहे तिचा महत्त्वाचा उद्देश काय आहे, की राज्यामध्ये काय, राष्ट्रीय एकात्मता साध्य करणे. मग राज्यामध्ये काय असतात, विविध धर्माचे, वंशाचे, पंथाचे, विविध भाषा असणारे लोक राहतात. मग या लोकांमध्ये स्वतःची वेगळी ओळख असण्याची काय असते, जाणीवही असू शकते. कारण ते प्रत्येक धर्म वेगळा असतो, भाषा वेगळी असते, संस्कृती वेगळी असते, वंश वेगळा असतो. मग या लोकांमध्ये काय असतं, आपापल्या धर्माविषयी काय असतो, आदर असतो. त्यामुळे या लोकांमध्ये स्वतःची वेगळी ओळख असण्याची जाणीवही असू शकते. परंतु राज्य निर्माण करण्यासाठी ते एक दिलाने एकत्र येतात. परंतु आपल्याला जर राज्य निर्माण करायचं असेल तर कोणत्याही धर्माचा, पंथाचा, जातीचा, कोणत्याही भाषा बोलणारा व्यक्ती काय होतो, एकत्र येतो. जगातील अनेक देश बहुवांशिक, बहुधर्मीय व बहुसांस्कृतिक आहेत. म्हणजे जगात जे देश आहेत त्या सर्वांमध्ये विविध धर्म, विविध जात, विविध वंश आणि विविध संस्कृती असतात. त्यामुळे कोणत्याही राज्याला राष्ट्रीय ऐक्य आणि एकता आणि सबलीकरणाच्या समस्येला सामोरे जावे लागते. आणि त्यामुळे प्रत्येक राज्याला राष्ट्रीय एकात्मता, ऐक्य, एकता या सर्व गोष्टींना काय करावं लागतं, सामोरे जावे लागते. यामध्ये राज्याची भूमिका कोणती? राष्ट्रवाद, धर्मनिरपेक्षता, लोकशाही यांसारखी मूल्य, तसेच आर्थिक प्रगती आणि समाज परिवर्तन यांसारखी उद्दिष्ट राज्याची भूमिका स्पष्ट करतात. यामध्ये काय आहे, राज्याची भूमिका काय आहे, महत्त्वाची आहे. मग राष्ट्रवाद असेल, धर्मनिरपेक्षता म्हणजे काय, की कोणत्याही एका धर्माचा पुरस्कार न करता आपण सर्व समान आहोत, एक आहोत, अशी भावना म्हणजे काय, धर्मनिरपेक्ष. म्हणजे कोणत्याही एका धर्माचा पुरस्कार न करणे म्हणजे काय आहे, धर्मनिरपेक्षता. लोकशाही म्हणजे काय, तुम्हाला माहिती आहे, लोकांनी लोकांसाठी तयार केलेलं शासन. यांसारखी मूल्य, तसेच आर्थिक प्रगती आणि समाज परिवर्तन यांसारखे उद्दिष्ट
राज्याची भूमिका स्पष्ट करतात. ही भूमिका खालील मुद्द्यांच्या आधारे आपल्याला स्पष्ट करता येईल. त्यामध्ये पहिलं आहे शांतता आणि सुव्यवस्था राखणे. राज्य समाजात शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करते. राज्य काय करत असते? जगामध्ये शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्याचं काम हे करत असते. परंतु राज्याचा मूळ हेतू देशाचे संरक्षण हा असतो. काय होतं? जगात शांतता आणि सुव्यवस्था, समाज परिवर्तनाचे उद्दिष्ट आपण पाहत आहोत. त्यामध्ये पहिला आहे शांतता आणि सुव्यवस्था. शांतता आणि सुव्यवस्था निर्माण झाल्यामुळे राज्याचा मूळ हेतू देशाचे संरक्षण हा आहे. मग या कार्याला राष्ट्र उभारणीचे कार्य संबोधले जाते आणि या कार्याला काय म्हटलं जातं? राष्ट्र उभारणीचे कार्य असे संबोधले जाते. राजकीय व्यवस्थेचे अस्तित्व आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत परिस्थितीमुळे धोक्यात येऊ शकते. देशाचे संरक्षण करणे, अस्तित्व टिकवणे, संविधान आणि राजकीय व्यवस्था टिकवणे शांत राज्याची भूमिका असते. आणि या परिस्थितीमुळे काय होऊ शकते? व देशांतर्गत परिस्थितीमुळे धोक्यात येऊ शकते. देशाचे संरक्षण करणे, अस्तित्व टिकवणे म्हणजे आपल्या देशाचं आपण संरक्षण करणे, आपल्या देशाचं अस्तित्व टिकवणे, संविधान आणि राजकीय व्यवस्था टिकवणे यात राज्याची प्रमुख भूमिका असते. या सर्वांमध्ये राज्याची भूमिका ही काय असते? महत्त्वपूर्ण असते. त्यानंतर दुसरं आहे आर्थिक प्रगती. देशाच्या औद्योगिक, कृषी विकास आणि आर्थिक प्रगतीसाठी राज्याने महत्त्वाची भूमिका बजावणे अपेक्षित आहे. आर्थिक स्थैर्य आणि वाढ यातून लोकांचे आर्थिक हित साध्य करता येते. याचा अर्थ समाजवादी व्यवस्था निर्माण करणे नव्हे, तर राज्याने आर्थिक प्रगतीसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे होय. आर्थिक प्रगती. देशाच्या औद्योगिक आणि कृषी विकासाला आर्थिक प्रगतीसाठी राज्याने महत्त्वाची भूमिका बजावणे आहे. अपेक्षित आहे. आर्थिक स्थैर्य आणि वाढ यातून लोकांचे आर्थिक हित साध्य करता येते. आर्थिक स्थैर्य आणि वाढ यातून लोकांचे आर्थिक हित साध्य करता येते. याचा अर्थ समाजवादी व्यवस्था निर्माण करणे नव्हे, तर राज्याने आर्थिक प्रगतीसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे. आणि राज्याने काय करायचं आहे की आर्थिक प्रगतीसाठी काय करायचं आहे? आवश्यक तेवढ्या सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. त्यानंतर तिसरं आहे राष्ट्र उभारणी. समाजातील विविधतेमुळे राज्याचे विघटन होणार नाही ना, याची काळजी राज्याने घ्यायची असते. म्हणजे समाजातील जी काही विविधता आहे तिचे जर विघटन होणार नसेल, विघटन म्हणजे काय? शेवट, तर याची काळजी राज्याने घ्यायची असते. राष्ट्रीय एकात्मतेच्या संकल्पनेचा राष्ट्र उभारणीशी अत्यंत जवळचा संबंध आहे. त्यानंतर आहे नेक्स्ट शासन. समाजातील लोकांचा राज्याच्या निर्णय प्रक्रियेतील सहभाग हे सुशासनाचे लक्षण आहे. राष्ट्र उभारणीसाठी काय आहे की समाजातील विविधतेमुळे राज्याचे विघटन तर होणार नाही ना. विघटन जर झाले तर काय होईल? वेगवेगळ्या गटांमध्ये काय होईल? त्याचं विभाजन होईल. त्यामुळे राज्याने काय करायचे असते? याची काळजी घ्यायची असते. राष्ट्रीय एकात्मतेच्या संकल्पनेचा राष्ट्र उभारणीशी अत्यंत जवळचा संबंध आहे.
आणि राष्ट्रीय एकात्मतेच्या संकल्पनेचा राष्ट्र उभारणीशी अत्यंत जवळचा संबंध आहे. म्हणजे राष्ट्र उभारणीसाठी काय आहे, राष्ट्रीय एकात्मता ही संकल्प अत्यंत जवळचा आहे. त्याचबरोबर समाजातील विविधतेमुळे राज्याचे विघटन तर होणार नाही ना, याची काळजी घेणे सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे. त्यानंतर शासन. समाजातील लोकांचा राज्यात निर्णय प्रक्रियेमधील सहभाग हे सुशासनाचे लक्षण आहे. यालाच लोकशाहीकरण किंवा लोकशाही राज्य असे म्हणतात. त्यानंतर शासन आपण बघत होतो. समाजातील लोकांचा राज्याच्या निर्णय प्रक्रियेत सहभाग हे सुशासनाचे लक्षण आहे. यालाच लोकशाहीकरण अथवा लोकशाही राज्य असं म्हटलं जातं. म्हणजे समाजात काय आहे, लोकांचा राज्याच्या निर्णय प्रक्रियेत काय आहे, सहभाग आहे. म्हणजे समाजातील जे लोक आहेत त्यांचा निर्णय प्रक्रियेत सहभाग घेतला जातो, कारण काय आहे, लोकशाही शासन व्यवस्था आहे त्यामुळे. त्याचबरोबर प्रक्रियेतील सहभाग हे सुशासनाचे लक्षण आहे आणि प्रक्रियेतील सहभाग हे सुशासनाचे म्हणजे चांगल्या शासनाचे काय आहे, लक्षण आहे. यालाच लोकशाहीकरण अथवा लोकसहभागी राज्य असं म्हटलं जातं. त्यानंतर लोककल्याण. सामाजिक न्याय, वाजवीपणा, समानता या तत्वावर लोककल्याणासाठी करणे, समाजातील असमतोल दूर करून दुर्लक्षित घटकांचे दुःख दूर करणे ही राज्याची जबाबदारी असते. लोककल्याण म्हणजे लोकांच्या कल्याणाचा विचार. मग त्यामध्ये सामाजिक न्याय, वाजवीपणा, त्यानंतर समानता या तत्वांचा वापर लोककल्याणासाठी केला जातो. त्याचबरोबर समाजातील असमतोल दूर करून दुर्लक्षित घटकांचे दुःख दूर करणे ही राज्याची जबाबदारी आहे. आणि जे घटक काय आहेत, समाजात जी काही असमतोलता आहे, असमतोल मीन्स समानता नसणे, सारखेपणा नसणे, असमतोल दूर करून दुर्लक्षित घटकांचे दुःख दूर करणे म्हणजे यामध्ये काय केलं जातं, लोककल्याणाचा विचार हा केला जातो. मग त्यामध्ये सामाजिक न्याय असेल, समानता असेल, म्हणजे जेणेकरून लोकांचा विकास होईल, जनतेचा विकास होईल, यामध्ये काय केलं जातं, लोककल्याणामध्ये त्याचा विचार केला जातो. मग समाजातील असमतोल दूर करून दुर्लक्षित घटकांचे दुःख दूर करणे आणि दुर्लक्षित जे घटक आहेत त्यांचे दुःख दूर करणे ही याची काय आहे, जबाबदारी आहे. धन्यवाद.